नाशिक यांच्यामध्ये होत असलेली लढत। पैलवान जयेश वायले, हात वर करा। पैलवान जयेश वायले निळ्या जांगेमध्ये, काळ्या जांगेमध्ये असलेला पैलवान जयेश वायले आणि विकी तरे चॉकलेटी जांगेमध्ये असलेला पैलवान। दोन्ही पैलवान दोन्ही बैल हलगीच्या तालावर या ठिकाणी मैदानामध्ये येत आहेत आणि आमच्या प्रतिष्ठानचे सन्माननीय उपखजिनदार श्री आनंद भाऊ बुगडे ही कुस्ती लावून देतील। आमच्या प्रतिष्ठानचे सन्माननीय उपखजिनदार आनंद भाऊ बुगडे ही कुस्ती लावून देत आहेत। अगदी जोशामध्ये या ठिकाणी दंड थोपटलेले आहेत। विकी तरे नाशिक याने आणि त्यांना बघूया समर्थपणे कसं प्रतिकार करतायत जयेश वायले ठाणे। जयेश वायले ठाणे काळ्या जांगेमध्ये या ठिकाणी आहे, त्यांना सुद्धा आव्हान देत आपले दंड थोपटलेले आहेत। दोघांना ही मोठी कुस्ती होईल असं वाटतंय आपल्याला। तुल्यबळ आणि जरा मोठ्या वजनी गटाचे पैलवान, बऱ्याच स्पर्धा खेळलेले दोन्ही पैलवान कसलेले आहेत की कसे काय आहेत ते आपल्याला आता लवकरच माहिती पडेल। जयेश वायले ठाणे विरुद्ध विकी तरे नाशिक यांच्यामधील लढत। काळ्या जागेमध्ये जो खेळतोय तो जयेश वायले ठाणे आणि विकी तरे चॉकलेटी जागेमध्ये खेळतोय। एकाची पिळदार शरीरयष्टी, दुसऱ्याची थोडीशी मोठी शरीरयष्टी, पण मी तुम्हाला मगाशी सांगितलं या ठिकाणी जोरदार पकड मारण्याचा प्रयत्न केला आणि शिंगल पलटी करून चितपट करण्याचा प्रयत्न केला, पण मैदानाच्या बाहेर गेल्यामुळे पुन्हा एकदा जी कुस्ती येते ती मैदानाच्या मध्यभागी आणि अशा पद्धतीनं आपली ताकद आजमावून सुरुवातीला बचावात्मक पद्धतीनं पवित्रा घेत नंतर आक्रमण करण्याचं धोरण प्रत्येक मल्ल या ठिकाणी आजमावत आहे आणि प्रत्येक कुस्तीमध्ये आपण त्याचं निरीक्षण केलेलं आहे। आणि याच कुस्तीच्या थरारामधील ही जी कुस्ती चालू आहे ती जयेश वायले ठाणे विरुद्ध विकी तरे नाशिक या दोघांच्या मधील तेवढा जोश भरत आहेत ते आमचे हलगीवादक सन्मानित श्री दुर्गाजी आणि सन्मानित श्री तानाजी भाऊ। आपण सुद्धा एक थोडासा कमी वजनाचा वाटतोय आणि थोडासा जास्त वजनाचा, पण वजन या ठिकाणी काही मायने राखत नाही, कारण का हा डाव जो आहे तो हा जो खेळ आहे तो डाव आणि प्रतिडाव पट आणि चितपट करण्याचा आहे। त्या ठिकाणी तुम्हाला एकाग्रता आणि थोडीशी युक्ती आणि जोडीला थोडीशी शक्ती दिली आहे। बघा तुम्हाला बोलल्याप्रमाणे जेवढ्या चपात्यानं त्यांना त्याचा ताबा घेतलेला आहे। जयेश वायले जयेश वायलेनं त्याचा ताबा घेतलेला आहे। विकी तरे नाशिक या पैलवानाचा पाहूया तो त्यांना चितपट करण्यामध्ये यशस्वी होतो की नाही होतो ते। प्रेक्षक शांतपणे ही कुस्ती पाहत आहेत। प्रेक्षकांच्या मधून आवाज पाहिजे, आवाज असेल तर पैलवानांना पण जोश येईल। पैलवान जोशात आले की मग डाव टाकतील। बोला बजरंग बली की, बजरंग बली की। शक्तीचं दैवत असलेलं मारुतीराया अर्थातच सर्वांचा आवडता बजरंग बली। आखाड्यातले पैलवान, लाल मातीतला आखाडा, तांबड्या मातीतला आखाडा, कुस्तीचा आखाडा या ठिकाणी नालासोपारा पूर्व सेंट्रल पार्क या मैदानामध्ये संपन्न होत आहे आणि त्याचीच हा भाग म्हणून ही जी कुस्त्या होत आहेत या तुल्यबळ उत्कंठावर्धक अशा पद्धतीच्या कुस्त्या होत आहेत। ठाणे विरुद्ध विकी तरे नाशिक या दोघांच्या मधील कुस्ती काळ्या
जागेमध्ये खेळत असलेला पिलदार शरीर एसटीचा जयेश वायले ठाण्यावरून आलेला पैलवान पकड घेतलेली आहे, पण सिंगल पट्टी करून बघूया ते चितपट करण्यामध्ये यशस्वी होतात की नाही, आणि तेवढंच प्रतिकार करून आपली शरीर व्यवस्थितपणे प्रतिकारामध्ये त्याने ठेवलेला आहे. माती टाकून घट्ट पकड करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जयेश वायलेकडून होत आहे. कुस्ती चालू असताना मी विनंती करतोय, आपल्याला ग्राफिक डिझायनर होऊन लागलेले सिद्धार्थ राठोड यांनी इकडे उपस्थित राहायचं आहे. लवकरात लवकर विलंब लावायचा नाही. पुन्हा मैदानाच्या मध्यभागी तसेच एलईडीचं काम उत्तमरित्या केलेल्या श्रद्धा वांद्रे यांनी देखील इकडे मैदानात उपस्थित राहायचं आहे. त्याच्यानंतर फोटोग्राफर होऊन लागलेले निशांत बिर्जे आणि युवराज वांद्रे या चारही मंडळींनी लवकरात लवकर उपस्थित राहायचं आहे इथे. पैलवानांनी प्रेक्षणीय आक्रमक कुस्ती करावे, त्याच्यामुळं या थंडीमध्ये सुद्धा उबदारपणाचं वातावरण तयार होईल. आमच्या हलगीपट्टू बघा तुम्हाला साथ देत आहेत, मैदान साथ देत आहे, तुम्ही सुद्धा तशाच पद्धतीने प्रतिसाद द्या. नक्की निकाली गेली असते कुस्ती, परंतु मैदान अपूर्ण पडल्यामुळे ही कुस्ती परत मैदानाच्या मध्यभागी 1 मिनिटाचाच निर्णायक टाइम दिलेला आहे. दोन्ही पैलवानांनी लक्ष द्या, आपल्याला 1 मिनिटाचा कुस्ती निकाली काढण्यासाठी निर्णायक टायमिंग दिलेला आहे 1 मिनिटाचा. आता मला वाटतंय या ठिकाणी विकी तरे आक्रमक होऊन या ठिकाणी कुस्ती करत आहे की जेणेकरून ही कुस्ती निकावी. पिलदार शरीर एसटीचा जयेश वायले या ठिकाणी त्यांना प्रतिकार करत आहे. काळ्या जागेमध्ये जो खेळतो तो जयेश वायले, आणि चॉकलेटी जागेमध्ये जो खेळतोय तो विकी तरे नाशिकहून आलेला पैलवान